नमस्कार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जरी तुमचा आर-टी सोडतमध्ये नंबर लागला असेल तरी पुढील कारणांमुळे अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती नक्की पहा. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही 2 अर्ज केले असतील तर आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा नंबर येणार नाही आहे. कारण का 2 अर्ज केलेले असतील तर तुमचा अर्ज रद्द होईल. तर लक्षात घ्या, जर तुमचं सिलेक्शन झालं सोडतमध्ये तर त्यामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या डॉक्युमेंटवरती जन्मतारीख आणि फॉर्मवरती असणारी जन्मतारीख यांच्यामध्ये जर तफावत आढळली तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर याचबरोबर लोकेशन आणि राहते घर, तर यामध्ये तुम्ही जे गुगल मॅपमध्ये जे तुम्ही लोकेशन निवडले असेल तेच लोकेशन तुमच्या घराचं असलं पाहिजे. लोकेशनमध्ये जर तफावत आढळली तर तुमचा प्रवेश रद्द होण्याची शक्यता आहे. तर याचबरोबर जे पालक भाडे करारावर राहतात तर त्यासाठी तुम्हाला भाडे करार ऑनलाईन फॉर्म भरण्यापासूनच्या दिवसापूर्वीचा असला पाहिजे. तर लक्षात घ्या, जर तुमच्याकडे भाडे करार नसेल तर तुमचा लॉटरी लागून सुद्धा प्रवेश रद्द होण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर चुकीची कागदपत्रे म्हणजेच ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही जी माहिती तुम्ही दिलेली आहात तर त्या संदर्भात जर कागदपत्रे नसतील तर लक्षात द्या, अशा प्रकारे ओपन कॅटेगरीसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे. जर नसेल तर देखील तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही सगळी कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे असणारा फॉर्म आणि कागदपत्रे यांच्यामध्ये तफावत असेल तर लवकरात लवकर ती दुरुस्ती करून घ्या. साधारणतः 12 तारखेला दुपारनंतर किंवा 13 तारखेला ही सोडत जाहीर होणार आहे आणि त्यानंतर आठवडाभरामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्ममध्ये सोडतमध्ये नंबर येऊनसुद्धा या कारणामुळे तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात. त्यामुळे सर्व कागदपत्रे ॲक्युरेट आहेत का, फॉर्मशी मिळत आहेत का पहा.